तर नमस्कार मंडळी, कशात सर्व मजेत ना? तर खूप दिवसांनी व्हिडिओ येण्याचं कारण असं की जे जे इंस्टाग्रामवर फॉलो आहेत त्यांना तर माहिती पडलं असेल की आमची आई गेली. तर खूप वाईट वाटतंय, अचानक सोडून गेली. पहिल्यापासून सांगतो मी काय झालं नक्की ते. म्हणजे असं गावामध्ये तर अफवा भरपूर पसरल्यात की काय बोलतात ते, डोक्यामध्ये काय बोलतात, गाठ होती, अगोदरपासून लक्ष नाही दिला. तर भरपूर काय काय आहे म्हणजे गावामध्ये चाललं होतं, पण खरं काय ते आम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळे सर्व मी सांगतो तुम्हाला पहिल्यापासून काय झालं ते. तर सुरुवात झाली, मम्मी कामाला गेली होती. माहिती आहे ना, गावामध्ये लोक कामाला जातात. तर अशीच एक दिवस कामाला गेली आणि दुपारी असं तिला आहे ना अचानक चक्कर आली. चक्कर आली तर बाजूच्या माणसाने हे पकडलं. पडली पण नाही ती, ते पकडलं, बाजूला काम करत होते त्यांनी. आणि पकडलं आणि खाली बसवलं तर तिला अचानक आहे ना डोक्यामध्ये जोरात दुखायला लागलं, इकडे मागे. इकडे मागून असं पुढपर्यंत दुखायला सुरुवात झाली. तर लगेच पप्पांना कॉल करून इथे रिक्षा घेऊन बोलवलं. आम्ही तेव्हा मुंबईला होतो, दादा आणि मी. आम्ही मुंबईलाच असतो, ते दोघं जण गावी असतात. तर पप्पा पटकन रिक्षा घेऊन गेले, तिला तिथून उचललं आणि हॉस्पिटलला नेलं. आणि ती एकच वाक्य बोलत होती, माझी पोरं मुंबईला आहेत, माझी पोरं मुंबईला आहेत. तिला बघायचं होतं. आणि हॉस्पिटलला नेलं. तिथे जाऊन डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. बरं वाटलं तर घरी आणलं. आणि परत रात्री तिला उलट्या चालू झाल्या. मग परत हॉस्पिटलला नेलं. तिथे परत तिला 2 सलाईन लावल्या. ते शांत झालं तसं ते परत घरी घेऊन आले. पण परत सकाळी 3-4 वाजताच्या दरम्यान आहे ना, परत तिला जोराजोरात उलट्या सुरू झाल्या. मग जसं सकाळ झाली तसं पप्पांनी लगेच हॉस्पिटलला आणलं. तर तिथल्या डॉक्टरने सांगितलं की हिला पटकन रत्नागिरीला हलवावं लागेल. मग पप्पा उशीर न करता तसेच रत्नागिरीला घेऊन गेले. रत्नागिरीला नेताच तिथे त्यांनी सी टी स्कॅन, एम आर आय आणि एन्जिओग्राम, ते आम्हाला तिथे म्हणजे पप्पांना बोलले की एन्जिओग्राफी करणार आहे, पण त्यांनी केलं एन्जिओग्राम. तर हे 3 स्टेप केल्यानंतर असं कळलं की आपली जी रक्ताची इथून नळी जाते ना, नस, तर तिला इथेच असं आतमध्ये मध्येच बरोबर असं गोल आपला आहे ना त्याच्याबरोबर मध्ये फुगा आला होता. गाठ पण नाही, फुगा. तर ते त्याच्यामुळे आहे ना मेंदूवर त्याचा परिणाम होऊन तिला सारखे डोकं दुखत होतं, सारखे सारखे उलट्या होत होत्या. मग पप्पांना सांगण्यात आलं की हिला लवकरात लवकर मुंबईला हलवा, कारण गावाला त्याच ऑपरेशनचे 10-12 लाख रुपये बोलत होते, डॉक्टर लागतील. मग पप्पांनी त्याच वेळी ॲम्ब्युलन्स केली आणि तसंच घरी न नेता तसंच तिकडून त्यांनी मुंबईला आणलं आणि आम्ही पण तिकडे गेलो. तर मुंबईला आपण नायर हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलं रात्रीच. रात्री तरी पण 1:30च्या आसपास ते पोचले. रात्रीच ॲडमिट केलं आणि औषधोपचार चालू झाले. आणि ओळख असल्यामुळे कसं झालं, तिथून तिला डायरेक्ट आय सी यूमध्ये शिफ्ट केलं. आय सी यूमध्ये 1 दिवस काढला आणि दुसऱ्या दिवशी तिला ऑपरेशन करायचं म्हणून तिथे पहिली एन्जिओग्राफी केली. आणि तिथे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही केलं ते एन्जिओग्राम आणि आपण आता करणार ते एन्जिओग्राफी, पूर्ण 3Dच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला दाखवलं की कुठे काय झालंय ते. मग ऑपरेशन मोठं नव्हतंच. 25,000, 25,000 ओनली. म्हणजे एक क्लिप लावली, क्लिप लावणार होते फक्त, मोठं ऑपरेशन नव्हतं. फक्त एक क्लिप लावणार होते, आपला चिमटा असतो ना तसंच, फक्त क्लिप लावून सोडून देणार. एक लागले तर 25,000, 2 लागले तर 50,000. तर डॉक्टर बोलले की पेशंट स्टेबल आहे, तर आपण आत्ताच ऑपरेशनला घेऊ. म्हणजे ऑपरेशन होणार होतं दुसऱ्या दिवशी, पण पेशंट स्टेबल आहे एकदम व्यवस्थित, त्याच्यामुळे डॉक्टरनी घाई केली, बोलले की आजच ऑपरेशनला घेऊ. तर
ऑपरेशनच्या आधी तिला केस काढायचे होते आणि मम्मीचं केसांवर भरपूर प्रेम, कारण का तिचे केस एवढे लांब होते ना. मग केस काढली, तिला पटकन वरती ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलेलं आणि तिथून डॉक्टर बोलले की आता तुम्ही बाहेर थांबा, आणि मम्मीला घेऊन आतमध्ये निघाले होते. पण जाताना मम्मीने असं पटकन तिचा केसावरून हात फिरवला आणि मागे वळून पाहिलं. मी तेव्हा ब्लड बँकमध्ये गेलो होतो. तेव्हा कसं तिला आतमध्ये नेताना मी नव्हतो, मी ब्लड बँक असते ना त्याच्यामध्ये. तर तिने नेता नेता दरवाजातून मागे वळून पाहिलं असंच, आणि पप्पा आणि दादा होते, त्यांच्याकडे बघितलं आणि आतमध्ये तिला घेऊन गेले आणि हे लोक बाहेर थांबले. तर आतमध्ये नेलं आणि तसंच तिला दरवाजातून आतमध्ये गेले गेले बाहेर आणलं आणि ICU मध्ये टाकलं. आणि पप्पाने दादाला पटकन बोलवून घेतलं आणि एवढं सांगितलं की पेशंटचे प्रेशर लो झालाय, पूर्ण क्रिटिकल कंडिशन आहे. आम्हाला तर तिथेच धक्का बसला पूर्णच्या, म्हणजे मम्मीला कधी प्रेशरचा त्रास नाही, कसलाच त्रास नाही. तर अचानक हे कसं काय. आणि मम्मी बिंदास राहायची, घरी पण रात्रीची एकटीच राहायची, म्हणजे असं पप्पा कुठे गेले तरी मम्मी घरी एकटीच राहायची, म्हणजे ती बिंदास होती. पण अचानक तिने एवढा प्रेशर काय घेतला काय कळलं नाही, आणि डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की शी इज नो मोर. तर आम्हाला पण विश्वास बसत नाही, अजूनही विश्वास बसत नाही. हे झालंय किती तारखेला झालं ते, 26 तारखेला, 26 डिसेंबर. 26 डिसेंबरला मम्मी आम्हाला सोडून गेली. म्हणजे 52 वर्षात मम्मी आम्हाला सोडून गेली. खूप असं वाईट वाटतंय की आम्हाला जास्त वेळ तिच्याशी घालवता आला नाही. आणि ती खुश होती, कारण का मे मध्ये तिला मुंबईला यायचं, ती मुंबईला राहणार होती, त्याच्यामुळे ती आधीच खुश होती. आणि मे महिना यायच्या आधीच तिला हिरावून घेतला आमच्याकडून. तर असा विषय झाला की अचानकपणे आम्हाला सोडून गेले. हार्ट तिचं कायमचंच बंद झालं. आणि गावातील लोक उगाच, आम्ही लक्ष नाही दिला, काही नाही केलं, गाठ होती अगोदरपासून, त्यांनी काय केलंच नाही, दवाखाने केलं. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. पप्पा कधीच तिला असं घरात एकटं सोडायचे नाही, आजारी पडली की लगेच दवाखाना दाखवायचे. तर आता तिला पण आमच्या व्हिडिओमध्ये यायचं होतं, कारण ती गावी असल्यामुळे ना आम्हाला असं व्हिडिओमध्ये घेता आलं नाही. थोडंफार घ्यायचो, पण तिला रील्स बनवायची खूप आवड होती, आणि म्हणून ते दादाने कसे सारखेच गावाला जातात, त्याच्यामुळे त्यांच्या रील्समध्ये आली. पण आपण कशी रील्स तेव्हा मुंबईला काढत होतो, आणि गावाला आपण आता जाणार होतो शिमग्याला रील्स काढण्यासाठी स्पेशल. तर रील्समध्ये आमच्या यायच्या आधीच मम्मी आम्हाला सोडून गेली. नाहीतर खूप छान छान रील्स बनवते. तिची एकच इच्छा आहे की आम्ही मोठं व्हावं, आणि ते आपण करणार नक्कीच. आपल्या व्हिडिओ आता रोजच्या रोज यायला होतील. त्या सिच्युएशनमधून कसं बाहेर पडलेलं तर आम्हाला माहिती आहे, कारण अशी सिच्युएशन आले ना की अचानक सर्व झालं. अचानक यांना पण एकदम असं सून म्हणून नाही, तर स्वतःची पोरगी म्हणून वागवायची. गावी कधी आलं तर तुम्ही काय काम करू नका, तुम्ही आराम करा, मी सर्व आटपते, घरी जास्त काम नाही काय नाही. जेवण बनवायला जरी आलं तर तुम्ही बसून राहा, मी बंद करते ना. मम्मीची खूप साथ होती यांना, खूप म्हणजे खूपच. तुम्हाला काही काम करायला द्यायचे काहीच नाही. तर असं झालंय सर्व अचानकपणे. आठवण तर जाणार नाही, कारण का मम्मी आमच्यासाठी खूप स्पेशल होती, खूप म्हणजे खूपच. मे महिन्यापासून ती राहायला येणार होती, आम्ही पण खुश खुश होतोय.
आता तिच्या इच्छा पूर्ण करायचं आपल्याला. काय बोलतात ते, तिच्या इच्छा पूर्ण करू लवकरच. तिने एवढं मेहनतीनं घर बांधलं होतं आणि ते जेव्हा एन्जॉय करायचे दिवस आले तर तेव्हा असं झालं तिच्यासोबत. आणि असं पण नाही की हलगर्जीपणा केलेला आम्ही. पप्पाने तर इतकी धावपळ केली ना, म्हणजे त्यांना प्रेशरचा त्रास असून सुद्धा ते ॲम्ब्युलन्समध्ये बसून आले. ही मोठी गोष्ट आहे. आणि त्या त्यांना बोलवले तुम्ही झोपा मी बसते. हम्म, ॲम्ब्युलन्समधून येताना आहे ना, मम्मी तर ह्याच्यावर झोपलेली स्ट्रेचरवर, पण पप्पांना बोली की तुम्ही गोळी घेतलीत काय, तुमचं थंडी लागत असेल माझे हे अंथरून घ्या, म्हणजे स्वतः खर्च काढून त्यांना दे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतः आजारी असून. म्हणजे नवऱ्याची काळजी तिला इतकी. खूप आठवण येणार आहे. आणि दादाला तुम्ही ओळखत असाल की नाही माहीत नाही, पण असेल काही जणांनी बघितलं असेल, प्रणय शितप म्हणून. प्रशता करून इंस्टावर आपलं हँडल आहे त्यांचं. आणि मधीचं एक गाणं झालं होतं हे गाणं रे, त्याच्यामध्ये पण होती. आणि अजून एक आता एक तिच्यासाठी स्पेशल एक गाणं आलं होतं, माझी आई असं काहीतरी आहे, मी सांगू शकत नाही ते. पण त्याची बोलणी चालू होती, लवकरच गाणं येणार होतं आईचं, मम्मीचं माझ्या. ते पण स्वप्न अधुरं राहिलं. खूप आठवण येते तिची, मन रमतच नाही. आणि त्यामध्ये आता पप्पा पण गावी एकटेच आहेत, कारण आजूबाजूचे घरं बंद झालीत, सर्व मुंबईला असतात. आमचा पण विचार चाललाय की गावाला जाऊन सेटल व्हायचं, कारण पप्पांना किती बोलतोय आम्ही की या मुंबईला या, पण ते तयारच होत नाहीत मुंबईला या. कारण त्यांचं बोलणं असं आहे की माझ्या लक्ष्मीने एवढं सर्व उभं केलंय, मी कसं सोडून येऊ, एकच वाक्य. म्हणून त्यांना तर आम्ही एकटं सोडत नाही. मग आमचा पण विचार चाललाय की गावीच सेटल व्हावं. हां, जरा पैशाची कमतरता येईल गावाला, पण पप्पा सोबत आहेत ते महत्वाचं आहे. तर बाकी स हे रुसवे फुगे सोडून द्या असतील तर फॅमिलीसोबत, कारण वेळ कशी आणि कधी सांगता येत नाही. कारण आम्ही गमावलंय, तुम्ही गमवू नका. नेहमी हसत खुशीत राहा, आपल्या फॅमिलीला जपा, आईवडिलांची काळजी घ्या. चला तर उद्यापासून आपण ब्लॉगला स्टार्ट करू पुन्हा त्या जोशमध्ये, कारण मम्मीचं पण स्वप्न आहे आणि मम्मीचं स्वप्न पूर्ण तर करावंच लागणार आहे आणि करणारच होतो आम्ही. चला, भेटूया पुन्हा लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. आणि रुसवे फुगे, मेन म्हणजे रुसवे फुगे सोडून द्या आता, कारण आता काहीच नाही, कोणाचा काहीच भरोसा नाही. चला, बाय बाय.